आपल्या शाळेमध्ये इको क्लब हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे आणि या उपक्रमाअंतर्गत आता सध्या उन्हाळ्याची परिस्थिती असल्यामुळे इथे तिकडे पाण्याची कमतरता आहे. माणसाला जशी पाण्याची गरज तशी पशु आणि पक्ष्यांना देखील पाण्याची गरज आहे. पक्ष्यांची ही गरज भागवण्यासाठी आमच्या शाळेतल्या स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एक छोटंसं भांडं तयार केलेलं आहे. हे भांडं मातीचं आहे, प्लास्टिकचं आहे. उद्देश हा की या भांड्यामधून या सर्व पक्ष्यांना पाणी मिळालं पाहिजे. आणि वैशिष्ट्य म्हणजे काय, पात्र जी आहे ती आमच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली आहे. आपण विवेकानंद माध्यमिक विद्यालय भद्रावतीच्या वतीने एक उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहे. उन्हाळ्याचे दिवस लागलेले आहेत. चिमणी, कावळा यासारख्या पक्ष्यांना आता पाण्याचं दुर्भिक्ष जाणवते. त्याला पाण्याची सहज सोय उपलब्ध व्हावी यासाठी आमच्या विद्यार्थ्यांनी पाण्याचं पात्र तयार केलेलं आहे आणि शाळेच्या परिसरामध्ये ते वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात येत आहे. त्या माध्यमातून त्या पक्ष्यांना पाण्याची सोय होईल. या ठिकाणी या प्रसंगी एक दोन ओळी एक शिवताई आमच्या विद्यार्थ्यांनी तुझ्यासाठी केली आहे पाण्याच्या सोयी. तर पाण्याची सोय केलेली आमच्या विद्यार्थ्यांनी. या परिसरामध्ये बरेचसे झाडं लावलेली आहे आणि बरेचसे पक्षी या झाडांवर विहार करत असतात, इकडे तिकडे फिरत असतात आणि त्यामुळे मग आम्हाला असं सुचलं की आपण या काहीतरी पाण्याची सोय केली पाहिजे. तसं आम्ही प्रत्येक जण आपापल्या घरी करतोच, शाळेत कोणी करत नाही. तर मॅडमचा असा उपक्रम होता की विद्यार्थ्यांनी पाण्याचं पात्र तयार करून इथे झाडाला लावावं. हे कशासाठी आपण आता बांधत आहोत? का बरं बांधत आहोत? आता काय लागलेलं आहे? उन्हाळा लागलेला आहे. आता पाणी काही पक्षाला मिळत नाही ना, त्यासाठी आपण आता हे पक्षीला पाण्याची आपण सोय करत आहोत. उन्हाळ्याच्या निमित्तानं आता नुकताच हा चैत्र महिना सुरू झालेला आहे. पालवी फुटत आहे आणि पक्षी सुद्धा या ठिकाणी अतिशय आनंदाने तिथे बांधत आहे. त्यांना पाणी मिळावं, चारा मिळावा हाच त्यामागचा उद्देश आहे आणि याच उद्देशाने हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. आणि मी खात्री देते की आमच्या विद्यार्थ्यांनी जोपर्यंत शाळा सुरू आहे तोपर्यंत या पक्ष्यांची दखल घेतील, त्या पात्रामध्ये पाणी टाकतील आणि पक्ष्यांना पाणी पाजतील. आणि आपलं एक कर्तव्य, एक सामाजिक कर्तव्य, एक मानवी कर्तव्य आणि आपली मूल्य देखील या ठिकाणी जोपासल्या जातील. धन्यवाद. त्यांसाठी पाण्याची व्यवस्था, चिमणा, पाखरं अंतर्गत हा उपक्रम सुरू आहे या ठिकाणी विवेकानंद माध्यमिक विद्यालयामध्ये. आम्ही अगलावेसारख्या हस्ते या ठिकाणी एक पात्र लावण्यात येत आहे. चौथं पात्र आहे त्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले आहे आणि या उपक्रम अंतर्गत हा उन्हाळ्यासाठी उन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी मिळावं यासाठी एक छानसा उपक्रम